पल्स रिफंड, बुडालेले पैसे परत मिळवा। पल्स कंपनीमध्ये जर तुमचे पैसे बुडालेले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे। आज आपण अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत। पल्स कंपनीमध्ये पैसे बुडालेल्या भरपूर जणांना जे काही पैसे आहेत ते मिळालेले आहेत। याचे स्टेटस सुद्धा तुम्ही चेक करू शकता। त्याचबरोबर ज्या खातेधारकांना पैसे मिळालेले नाहीत त्यांना पैसे का मिळालेले नाहीत, काही जणांचे बँक अकाउंट प्रॉब्लेम असेल, बँक अकाउंट बंद केलेले आहे का, याचे स्टेटस सुद्धा पाहता येणार आहे। आणि बँक अकाउंटची दुरुस्ती आता सुरू झालेली आहे। जर अमाउंट हॅज बीन प्रोसीड अँड पेड इन टू युअर बँक असे स्टेटस दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालेले आहेत, म्हणजेच तुम्हाला बुडालेले पैसे मिळालेले आहेत। तसेच तेथे किती पैसे मिळालेले आहेत, क्लेम किती रुपयांचा केला होता हे देखील पाहता येणार आहे। कोणत्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत ते देखील दाखवले जाईल। मोबाईल नंबर दाखवला जाईल। त्याचबरोबर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये किती तारखेला मिळतील हे देखील दाखवले जाईल। जर युअर ॲप्लिकेशन कुड नॉट बी प्रोसीड फ्युचर ॲट दिस स्टेज as details of bank account provided by you in the claim application are incorrect or it is not in your name असे स्टेटस दिसत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की बँक अकाउंट नंबर चुकलेला आहे किंवा अकाउंट तुमचं बंद झालेलं आहे किंवा नाव चुकलेले आहे, म्हणजेच बँक अकाउंट दुरुस्ती करावी लागणार आहे। तेथे खाली एडिट क्लेम ॲप्लिकेशनचा पर्याय दिलेला आहे। यामध्ये तुम्हाला बँक अकाउंटची दुरुस्ती करता येणार आहे। तसेच तेथे दिलेला मोबाईल नंबर देखील एडिट करता येणार आहे किंवा शेजारील महाई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा कम्प्युटर शॉपमध्ये जाऊन लवकरात लवकर बँक अकाउंटची दुरुस्ती करून घ्या। थोडेच दिवस शिल्लक आहेत। त्याचबरोबर काही खातेधारकांना युअर ॲप्लिकेशन कुड नॉट बी प्रोसीड फर्दर ॲज अगेन्स्ट द सेड PACL certificate land has been allotted as per the data provided by PACL Limited असे स्टेटस दिसत असेल तर यामध्ये देखील दोन प्रकार आहेत। या पहिल्या स्टेटसचा अर्थ आहे की तुम्हाला पल्सकडून जागा मिळाली आहे असं पल्सने दाखवलेलं आहे, परंतु ती तुम्हाला मिळालेली नाही। अशा केसमध्ये तुम्हाला थोडं थांबावं लागणार आहे। याच्यावरती कोर्ट ॲक्शन घेईल आणि त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील। तुम्हाला यासाठी काही करण्याची गरज नाही। यातील दुसरा प्रकार म्हणजे यू हॅव डिक्लेअर यस फॉर लँड ॲलोकेटेड फाईल्ड इन द क्लेम ॲप्लिकेशन असे स्टेटस दिसत आहे। अशा खातेधारकांनी फॉर्म भरताना एक चूक केलेली आहे, ती म्हणजे जागा मिळालेली आहे असे यस केलेले आहे। फॉर्म दुरुस्तीची पण तारीख दिली होती, त्यावेळेस पण दुरुस्ती केली नाही, त्यामुळे तुम्हाला असं स्टेटस दिसत आहे। अशा खातेधारकांना प्लस संस्थांशी संपर्क साधावा। कोर्टाचा जो काही निर्णय येईल त्यावरती पुढे ठरवण्यात येईल याच्यामध्ये काय होईल। जर यू आर नॉट फाइल्ड क्लेम ऑन द पोर्टल फॉर रिफंड ड्युरिंग द पीरियड फेब्रुवारी 8, 2019 टू जुलै 31, 2019 यू मे अवेट फर्दर नोटिफिकेशन फ्रॉम द कमिटी। या स्टेटसचा अर्थ असा आहे की फेब्रुवारी 2019 व जुलै 2019 या तारखेमध्ये तुम्ही फॉर्मच भरला नाही, त्यामुळे तुमचे पैसे परत येणार नाहीत व प्रोसेसमध्ये सुद्धा जाणार नाहीत। जर नवीन फॉर्म सुरू झाले तर तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येईल। या संदर्भातील कोणती अपडेट आली तर आपण आपल्या चॅनलवरती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।